साप्ताहिक वार्तासूत्रतर्फे आपण दर निवडणुकीच्या वेळेला एक विशेषांक प्रसिद्ध करतो, ज्याच्यामध्ये आपण जे लोकप्रतिनिधी ज्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं आहे त्यांचा अहवाल त्याच्यामध्ये आपण प्रकाशित करतो। त्याच्याशिवाय आपण काही मुलाखती पण त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये माजी आमदार नरेंद्र पवार आहेत, स्वतः कपिल पाटील आहेत, वरुण पाटील जे भाजपचे कल्याण शहराध्यक्ष आहेत ते आहेत, आणि काही नागरिक आहेत। त्याच्यामध्ये दिल्लीला एका मोठ्या संस्थेत काम करणारे ज्ञानदा कुलकर्णी म्हणून आहेत, त्यानंतर डॉक्टर फाटक म्हणून आहेत, साहिल लिमये म्हणून आहे, आणि एका झोपडपट्टीमध्ये राहून ज्याला काही मदत झालेली आहे असे गुलाब जगताप म्हणून आहेत, यांची मुलाखत त्याच्यामध्ये आहे। शिवाय आजची स्थिती जी आपण बघतो की राम मंदिर प्रतिष्ठापना झाल्यापासून जी काही उत्साह निर्माण झालेला आहे तो उत्साह मतदानाच्या याच्यामध्ये परावर्तित झालेला दिसतोय असं नाही। म्हणजे मतदान लोक करत असतील पण त्याचं टक्केवारी थोडी कमी झाल्यासारखी वाटते शहरामध्ये। ह्याच्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। मी माझ्या अंकामध्ये संपादकीमध्ये म्हटलं आहे की या हनुमान जो समाजरूपी हनुमान आहे तो झोपला आहे आणि त्याला जागं करण्याची गरज आहे। कारण हनुमानाचं असं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे की तो जोपर्यंत झोपलेला असतो तोपर्यंत त्याचा काही उपयोग नसतो, पण एकदा जागा झाला तर तो समाजामध्ये खूप मोठं परिवर्तन घडवून आणतो। त्यामुळे ह्या समाजरूपी हनुमानाला आपण जागं केलं तर देशाला ज्या प्रकारचं नेतृत्व आता पाहिजे ते नेतृत्व देण्याकरता आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून त्या ठिकाणी हा उत्साह आपण वाढवला पाहिजे असं मला वाटतं। आपण ह्या सगळ्या मुलाखती ज्या आहेत त्या मुलाखती यूट्यूबवर ह्या माध्यमातून टाकलेल्या आहेत, शिवाय अंकामध्ये सुद्धा आपण त्या घेतलेल्या आहेत, त्याचं सगळ्यांनी स्वागत करतील अशी मला खात्री आहे।